मंडळी, पोलीस दलात अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे अनेक होतकरू तरुण आज आपल्याला पाहायला मिळतात. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी ते किती जीव तोडून मेहनत करतात तेही आपण पाहतो. पण महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्यानंतर अवघ्या 2च वर्षात एका पोलीस उपनिरीक्षकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही पुण्यात घडली आहे. सांगलीच्या तासगाव पोलीस ठाण्यात जवळपास मागील वर्षभरापासून PSI म्हणून कार्यरत असलेले 26 वर्षीय सूरज मराठे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून स्वतःला संपवलंय. अतिशय शांत स्वभावाचे, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पण मागील 8 दिवसांपासून ते रजेवर होते. अशातच बुधवारी 7 जानेवारीच्या सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि सांगली व पुण्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट सापडली. त्यातला मन हेलावून टाकणारा मजकूर वाचून पोलिसांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली. सूरज मराठे यांच्यासोबत काय घडलं, सुसाईड नोटमध्ये त्यांच्या आत्महत्येचं कोणतं कारण समोर आलं, या प्रकरणाचा जो घटनाक्रम सांगण्यात येतोय तो नेमका काय आहे, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. सूरज मराठे हे मूळचे राहणार देह रोड आळंदीचे. त्या ठिकाणचं त्यांचं कुटुंब वास्तव्यास असून आई वडील आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. सूरज मराठे हे अविवाहित असल्याची माहिती मिळते. 2 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीला 1 वर्ष त्यांचं ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर सांगलीच्या तासगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी पोलीस ठाणे तसंच परिसरातील सगळ्यांची मनं जिंकली होती. पण दुसरीकडे सूरज मराठे मागील काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच 31 डिसेंबर पासून ते रजेवर निघून गेले. दरम्यान मंगळवारी 6 जानेवारीला ते पुण्यात आले होते आणि डेक्कन जिमखान्याजवळील आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. हॉटेलमध्ये ते रात्री मुक्कामाला थांबले, पण बुधवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या रूमचा दरवाजा बंदच होता. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी ही माहिती हॉटेल मालकाला कळवली आणि त्या मालकानं या संदर्भात डेक्कन जिमखाना पोलिसांशी संपर्क साधला. त्यावर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या एका चावीनं सूरज मराठे यांच्या रूमचा दरवाजा उघडला. तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. पोलिसांना सूरज मराठे यांचा थेट मृतदेहच दिसून आला. दरम्यान एका अविवाहित PSIच्या हॉटेलच्या रूममध्ये मृतदेह आढळल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या की हत्या अशा चर्चांनी जोर धरला. दुसरीकडे सूरज मराठे यांच्याशी मागील काही तासांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचं कुटुंब चिंतेत होतं. त्यांनी या संदर्भात तासगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे सर्वजण सूरज मराठे यांची शोधाशोध करत होते. त्यांच्या लोकेशनचा शोध घेत घेत तासगाव पोलीस देखील पुण्याच्या आपटे रोडवरील त्या हॉटेलवर पोहोचले. दरम्यान सूरज मराठे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यावर कुटुंब देखील घटनास्थळी दाखल झालं. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. प्राथमिक माहितीनुसार सूरज मराठे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असली तरी खरं काय ते PM रिपोर्ट मधूनच समोर येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आढळून आली आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, वैद्यकीय कारणास्तव मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असं सूरज मराठे यांनी त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. आता ते वैद्यकीय कारण काय या संदर्भात जी माहिती समोर येते त्यात सूरज मराठे हे मागील काही महिन्यांपासून गुडघेदुखीच्या त्रासानं तणावात होते. गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी ते मंगळवारी पुण्यात आले होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या देखील केल्या होत्या आणि त्या चाचण्यांचे अहवाल हाती आल्यानंतर सूरज मराठे यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आजारपणातून आपल्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार होती असं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. बाकी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण करणारी काही धक्कादायक माहिती पुढे तपासात समोर येते का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे आजारपण आणि त्यातून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे एका प्रामाणिक होतकरू अधिकाऱ्याने आपलं आयुष्य संपवल्यामुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जाते. तरुण वयातच PSI सूरज मराठे यांचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर आणि तासगाव पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठी शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे. बाकी या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा
आणि आमच्या दिव्यांका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.